नमस्कार मित्रांनो, शिवसेना कुणाची यावर सगळेच आता सगळ्या ठिकाणी चर्चा विचर्चा होत आहेत. पण ही जी काही सुनावणी झाली, या सुनावणीमधील महत्त्वाचे 20 मुद्दे आपण इथे जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचे स्वतंत्रपणे पक्षत्याग केला होता का? त्यांनी अर्थी म्हणजे त्याग केला होता का? त्यांना ते करण्यास भाग पाडलं होतं? या सगळ्या गोष्टींवर चर्चा देखील झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र करून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार नष्ट करावा अशी मोठी मागणी ठाकरेंचे वकील म्हणजे देवदत्त कामत यांनी केली. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत यांनीही युक्तिवाद करत शिंदेसोबत गेलेल्या त्यावेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी केली. आता दोघं वकील एका साईडने कशी इथे एकनाथ शिंदे यांची बाजू कमी पडताना दिसत आहे. आता युक्तिवादमध्ये ठाकरेंच्या बाजूने केवळ आमदारांना अपात्र ठरवा एवढीच मागणी नाही, तर त्यांनी आमदारांनी पक्षत्याग करून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्यातल्या त्यात शिवसेनाचं जे काही एक तर पक्षाचं चिन्ह आम्हाला द्या किंवा तो पक्ष गोठवा, असंही तिथे चिन्ह गोठवा. आता याच्यामध्ये 20 महत्वाचे मुद्दे आपण इथे जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कळेल. मुद्दा क्रमांक 1, आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांपुरत मर्यादित नाही. काही विशेष परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयही अपात्रतेचा निर्णय घेऊ शकते, असा देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांनी पक्षत्याग केला असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचे सदस्यत्व पक्षत्यागाच्या दिवसापासूनच संपेल असा कायदेशीर निष्कर्ष न्यायालय देऊ शकते, असे कामत यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रश्न केला की आमदारांना नेमके कोणत्या गोष्टीसाठी अपात्र ठरवणार. त्यावर कामत यांनी पक्षत्यागाच्या तारखेपासून सदस्यत्व गमावल्याचा कायदेशीर निष्कर्ष देण्याची मागणी केली. मुद्दा क्रमांक 4, पक्षांतराच्या प्रकरणानंतर वेळेत निर्णय न झाल्याने शिंदे गटाने त्या पक्षांतराचे फायदे घेतले, असा कामत यांनी युक्तिवाद केला. आता आजही शिंदे गट त्या कथित पक्षांतराचा फायदा घेत आहे आणि या पक्षांतरावर निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय विधिमंडळामध्ये बहुमताच्या निर्णयावर आणि त्या चाचणीवर झालेला आहे, असे कामत यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 6, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिला, त्यामुळे अपात्रतेच्या अंतिम निकालावर त्यांचा काय परिणाम झाला, असे ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 7, निवडणूक आयोगाच्या विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. मात्र या बहुमतातील आमदाराच्या पक्षत्यागामुळे अपात्र ठरत असतील तर या निर्णयाच्या आधारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, असा युक्तिवाद देखील झाला. आता ज्या शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षत्याग केला असल्याचं इथे न्यायालयाने ठरवलं, तर त्याच पक्ष आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाने वापरलेल्या विधिमंडळाच्या बहुमताने आधाराला चक्क कामत यांचा दावा देखील त्यांनी केला. मुद्दा क्रमांक 10, विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निकष आणि या संदर्भातील विषय योग्य पद्धतीने हाताळला नाही, असा ठाकरेंच्या वकिलांचा आरोप. पक्षातून स्वतंत्रपणे बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरवायला हवे, असं कामत यांनी सांगितलं. 11 नंबरचा मुद्दा असा आहे की अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी झालेला विलंब हा या प्रकरणातील महत्वाचा मुद्दा, कारण तोपर्यंत संबंधित आमदार आणि या गटाला राजकीय फायदे मिळत राहिले आणि त्यांनी आपले घरदार सगळं काही भरून ठेवलं. सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास राहिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयानेच अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यापूर्वी करण्यात आल्याचं कामत यांनी सांगितलं. सुभाष देसाई प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागली आणि सर्वोच्च न्यायालयाने 2 वेळामध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील जावं लागलं, असं कामत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. न्याय देण्यासाठी प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे पुरेसे ठरणार नसेल तर सर्वोच्च न्यायालयात स्वतःचा निर्णय घेणं गरजेचं आहे. कामत यांनी राजेंद्र सिंह राणा खटल्याचा दाखला देत विधानसभा अध्यक्षांचा 10व्या अनुसूचीतील पक्षांतर विरोधी कायद्याला निष्प्रभ करणे, अशी इथे देखील भूमिका मांडली. राजेंद्र सिंह राणा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाधारण परिस्थितीत स्वतः अपात्रतेचा निर्णय दिला होता, असा दाखला कामत यांनी इथे दिला.
त्या प्रकरणात संबंधित आमदार पक्षत्यागाच्या तारखेपासून अपात्र ठरत असतील तर त्यानंतर त्यांनी कोणत्याही अधिकाराशिवाय मंत्रिपद आणि राजकीय पदाचा लाभ घेतला असा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. आता विधानसभेचा कार्यकाळ संपत असताना प्रकरण पुन्हा अध्यक्षांच्या पाठवल्याने न्याय मिळाल्याने तिथे विलंब झाला. कामत यांनी स्पष्ट केलं की न्यायालयाकडे केवळ अपात्रतेचा आदेश देण्याची मागणी नाही, तर पक्षत्याग नेमका कोणत्या तारखेला झाला त्याचा कायदेशीर निष्कर्ष त्याहीपेक्षा मागणी त्याचा मोठा म्हणजे प्रत्यक्ष दिलासा इथे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणं गरजेचं आहे. संपूर्ण युक्तिवादाबद्दल जर विचार केला तर केंद्रबिंदू शिवसेना आणि पक्षचिन्हाच्या निकालाशी जोडलेला असल्याने न्यायालयात शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षत्याग केला होता असं ठरलं तर विधिमंडळातील जे काही बहुमताच्या आधारावर त्यांनी पक्ष आणि चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय तो सपशेल चुकीचा आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल घेत शिंदे गटाला अपात्र ठरवून त्याच्यातील जे काही शिवसेनाचा चिन्ह आहे आणि नाव दोघे गोठवणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवर नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.